सध्या नाशिक शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। सततच्या पावसानं गोदावरी नदी अक्षरशः दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे। गोदावरी रामकुंड परिसरात सेल्फी काढण्यासाठी नागरिक बाहेर पडतात। खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक शहर पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या परिसरात कुणीही नागरिकांनी फिरण्यासाठी येऊ नये, स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं आहे। पाणी जास्त होत आहे त्या ठिकाणी आमचे लोक कंटिन्यूस मॉनिटरिंग करत आहेत। कंट्रोल रूम, पोलीस कंट्रोल रूम आहे, कॉर्पोरेशनचा कंट्रोल रूम आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचा कंट्रोल रूम ते मॉनिटर करतो आहे। आणि ज्या ठिकाणी पाणी जाईल त्या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्ट करणं किंवा त्या ठिकाणी जर पाणी साचत असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा काही इन्सिडेंट होऊ नये यासाठी डिप्लॉयमेंट करणं पोलीसची, अशा प्रकारचे आमचे नियोजन चालू आहे। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल पण असे प्रकार घडले होते उदाहरणार्थ नाशिक परिसरात की पूर येतो आहे, नागरिक त्या ठिकाणी पुराच्या पाण्यात जाऊन सेल्फी व्हिडिओ काढतात। त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रयत्न करतात की खरं तर नागरिकांनी इथे येऊ नये, मात्र नागरिक काही ऐकायला तयार होत नाही। एक महिना जो पाऊस नव्हता त्यानंतर हा जो पाऊस पडला त्यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण असू शकतं। पण आमची सर्व पोलीस विभाग आणि सर्व प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपली जी सेफ्टी आहे, पाणी मोठ्या प्रमाणावर आहे। आपण जर फ्लो बघाल या ठिकाणचा तर खूप स्ट्रॉंग म्हणजे पूर आल्यासारखा फ्लो या ठिकाणी नदीला आलेला आहे आणि अजून तर डॅमचे दरवाजे न उघडता एवढा स्ट्रॉंग फ्लो आहे। तरी आपली काळजी घ्या। शक्यतो जर काही काम नसेल तर घरातून बाहेर पडू नका आणि जर पडायचंच असेल तर जे वॉटरलॉक एरिया आहेत किंवा जे नदी पात्र आहे तिकडे जाताना आपली स्वतःची आणि आपल्याबरोबरच्या लोकांची काळजी घ्या। त्यामुळे नाशिककरांनी आपण स्वतः आपली काळजी घ्यावी। गोदावरी नदीत पाण्याचा वाढता प्रवाह असल्यानं कुणीही या पाण्यात जीव घेणं स्टंट करू नये असं देखील यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।